विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याची परीक्षा होणार आहे. त्या धर्तीवर सामान्यांमधील महत्त्वपूर्ण टॉपिक राज्यघटना यावर आधारित आपल्याला 100 प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच आपण पे अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट किंवा ड्रायव्हर याकरता फॉर्म भरला असेल तर प्रत्येक टॉपिकवर आधारित आपल्याकडे प्रश्न आहेत. याकरता तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 9356565034 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. त्याच पद्धतीने सामान्यांचं नॉन टेक्निकलचा आपल्याकडे 18,000 प्रश्न आहेत. 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. जेवढ्याही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर दिलाय. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ऍप्टिट्यूड सर्व यामध्ये कव्हर होईल. हा जरी कोर्स घ्यायचा असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? विद्यार्थ्यांनो, आपण व्हिडिओला पॉज करून ऑप्शन रीड करायचे. कमी वेळात जास्त प्रश्न कव्हर करायचे, त्यामुळे प्रश्न आणि त्याचं उत्तर मी लगेचच सांगेल. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 नागपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? उत्तर आहे ऑप्शन 4 54. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 60 ते 500 इतकी. पुढील प्रश्न, संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्य विधानसभा. पुढील प्रश्न, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. पुढील प्रश्न, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? उत्तर आहे ऑप्शन 4 कायदेमंडळास. खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? उत्तर आहे ऑप्शन 4 कलम 143. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला? उत्तर आहे ऑप्शन 3 1955. भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली? उत्तर आहे ऑप्शन 2 1951 मध्ये. समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? उत्तर आहे ऑप्शन 1 राष्ट्रपती. डॅडेश हा संघराज्य व घटकराज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो. उत्तर आहे ऑप्शन 4 राज्यपाल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? उत्तर आहे ऑप्शन 3 मुख्यमंत्री. संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅडेश. तर संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. पुढील प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? उत्तर आहे ऑप्शन 2 9 डिसेंबर 1946 रोजी. भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत? उत्तर आहे ऑप्शन 2 34. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? राईट आन्सर आहे ऑप्शन 4 फ्रँक अँथोनी. पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर? उत्तर आहे ऑप्शन 1 राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती? उत्तर आहे ऑप्शन 1 जम्मू आणि काश्मीर. डॅडेश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. उत्तर आहे ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 355. विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? उत्तर आहे ऑप्शन 3 1/12. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 22. राज्यपाल कोणास जबाबदार असतो?
उत्तर आहे ऑप्शन 4 भारताचे राष्ट्रपती यांना. डॅडॅश हे भारताचे 25वे राज्य बनले. उत्तर आहे ऑप्शन 1 गोवा. नेक्स्ट, डॅडॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. तर हे वापरू शकतात ऑप्शन 3 राज्यपाल. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 42वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर तो दिला आहे ऑप्शन 3 न्याय या संकल्पनेला. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पंतप्रधान. सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 द्विगृही. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? उत्तर आहे ऑप्शन 3 राष्ट्रपती यांची. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली? तर ती प्रभावित झाली ऑप्शन 1 मंडल आयोगामुळे. विधानसभेत समान मते मांडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे ऑप्शन 3 स्पीकर यांना. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे? तर तो आहे ऑप्शन 1 6 वर्षांचा. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे ऑप्शन 3 राज्य विधानसभेला. भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? तर ते असतात ऑप्शन 3 पंतप्रधान. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? उत्तर आहे ऑप्शन 3 54. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर ते आहेत ऑप्शन 3 राष्ट्रपती. संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे? उत्तर आहे ऑप्शन 4 6. जेव्हा डॅडॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. तर लक्षात घ्या, जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. नेक्स्ट, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? उत्तर आहे ऑप्शन 3 महात्मा गांधी. विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन 3 विधेयक. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 केंद्रीय. राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? उत्तर आहे ऑप्शन 4 अँग्लो इंडियन. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? उत्तर आहे ऑप्शन 1 राज्यपाल. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे ऑप्शन 3 राष्ट्रपती. विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? उत्तर आहे ऑप्शन 1 विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, तसेच पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून. म्हणजेच ऑप्शन 3 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो? उत्तर आहे ऑप्शन 2 3 आणीबाणींचा उल्लेख आढळतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे आपण मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत ते अगदी क्वालिटी कंटेंट आहे. जेवढेही मटेरियल आहे ते PDF स्वरूपात तुम्हाला ई-बुकच्या माध्यमातून ॲपला ओपन होतील आणि ऑनलाईन टेस्ट देखील दिले आहेत. सुरुवातीला PDF वाचून घ्या, त्यानंतर ऑनलाईन टेस्ट द्या, म्हणजे तो प्रश्न लक्षात राहण्यास नक्की मदत होईल. या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच पद्धतीने स्क्रीनवर जेवढेही तुम्हाला पदे दिसत आहेत त्या सर्वांचा टेक्निकल मटेरियल आहेत. याचा देखील तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मटेरियल मिळून जाईल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजची व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन द्या आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.